नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शांती समझौता संपणार हे माहीत होतं, तो तसा संपलाही. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पण शांती काही झाली नाही. कुरापट्या चालूच आहेत. शांती समझौता असतो कशासाठी की मध्ये काही वेळ गेला तर दोघांनाही आपल्या चुका समजतील आणि शांती होईल. पण तसं काही झालं नाही. शांती समझौत्याची मुदतसुद्धा वाढवली नाही किंवा त्यांच्यामध्ये काही संवाद सुरू आहे असंही नाही. उलट पक्षी ओमानने जर अडवणूक केली तर आम्ही ओमानवर सुद्धा हल्ला करू असं अमेरिकेने सांगितलं आहे. अमेरिका तर म्हणत आहे की आम्ही जास्तीत जास्त क्रूड बाहेर काढतोय, त्यामुळे क्रूडचा भाव कमी होतोय. पण प्रत्यक्षात काही क्रूडचा भाव कमी होत नाही आहे. उलट 91च्या लेव्हलवर क्रूड गेला आहे. म्हणजे सकाळी 88च्या लेव्हलवर होतं 89च्या आसपास, आणि आत्ता मी जेव्हा व्हिडिओ करते आहे तेव्हा क्रूड 91च्या लेव्हलवर गेलं आहे. म्हणजे अमेरिका काय म्हणते, कुठलं क्रूड त्यांचं कमी होतं आहे ते नाही समजत. बॉन्ड यील्ड 4.72 आहे 10 वर्षाचं बॉन्ड यील्ड, तर 30 वर्षाचं बॉन्ड यील्ड 5.30च्या लेव्हलवर गेलं आहे. म्हणजेच काय होत आहे बॉन्ड यील्डमध्ये, तर 100 रुपयाचा जो बॉन्ड असतो तो 97 रुपयाला 95 रुपयाला मिळायला लागतो. बॉन्ड यील्ड म्हणजे कुपन रेट असतो, तो व्याजाचा रेट असतो, तो रेट काही बदलत नाही. पण बॉन्डचा भाव मात्र कमी कमी होऊन जातो. म्हणजे कमी पैसे गुंतवून आपल्याला तेवढाच इंटरेस्ट रेट मिळू शकतो. बॉन्ड यील्डविषयीची माहिती मी माझ्या पुस्तकात दिली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तिथे पाहू शकता. डॉलर इंडेक्स 99.52 आहे. फॉरेन इन्व्हेस्टरने पुन्हा विक्री केली आहे 3,892 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,101 कोटीची. कॅनडा, जर्मनी यांचंही सगळ्यांचं बॉन्ड यील्ड वाढत आहे असं दिसत आहे. सोनं आणि चांदी मात्र वाढताना दिसते. तर सोन्यामध्ये तुम्हाला छोटा ट्रेड घेता येऊ शकतो. 1,56,000पर्यंत सोनं जाईल, तर चांदी 2,44,000पर्यंत जाण्याची शक्यता दिसते आहे. काही बातम्या आहेत त्या बघूया. रिझल्ट तर 15 ऑगस्टला संपतात, कारण 45 दिवस असतात. एप्रिल, मे, जून या क्वार्टरचे रिझल्ट जुलै आणि ऑगस्ट 15 तारखेपर्यंत मिळतात, त्यामुळे ते रिझल्ट तर संपले आहेत. काही बातम्या आहेत त्या बघूया. भारती एअरटेलचे जे सुनील भारती मित्तल आहेत त्यांनी एअरटेल पेमेंट्स बँकेच्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन होते ते, या पदावरून कार्यकाल त्यांचा संपुष्टात येताच ते त्या पदावरून मुक्त होत आहेत. 30 सप्टेंबर 2026 पासून ते मुक्त होतील आणि त्यांच्या जागी शबनम सिन्हा यांची 3 वर्षासाठी 1 ऑक्टोबरपासून नेमणूक होईल. PVR आयनॉक्स किंवा रिअल इस्टेट फर्म यांना दिल्लीमध्ये बऱ्याच प्रकारच्या NOC घ्याव्या लागत, मल्टिपल NOC. तर आता नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार सिंगल विंडो फुल्ली ऑनलाईन लायसेन्सिंग सिस्टीम दिल्लीमध्ये सुरू झाली आहे आणि
ई डिस्ट्रिक्ट पोर्टलवरून त्यांना अर्ज करता येतील आणि सगळे अर्ज एकाच विंडोमधून प्रोसेस होतील. त्यामुळे PVR, आयनॉक्स किंवा रिअल इस्टेट फर्म यांना सोपं जाईल, त्यांचा फायदा होईल. सरकारने इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग योजनेअंतर्गत 7,877 कोटींची जी प्रपोजल होती, इन्व्हेस्टमेंट प्रपोजल्स, अशी 31 प्रपोजल मंजूर केली आहेत. या प्रपोजलमध्ये विप्रो, PCBL, सिरमा यांची प्रपोजल मान्य करण्यात आली आहेत. तर त्याच्यामध्ये विप्रोचं 1,401 कोटीचं तर PCBLचं 329 कोटीचं प्रपोजल सँक्शन झालं आहे. आणि या योजनेनुसार किंवा हे कंपोनंट्स वापरून 82,243 कोटीचं उत्पादन होऊ शकेल. आज तुम्ही बातम्यानुसार ज्या बातम्या पॉझिटिव्ह आहेत त्याच्यामध्ये बाईंगचा ट्रेड घेऊ शकता आणि ज्या बातम्या निगेटिव्ह आहेत त्याच्यामध्ये सेलिंगचा ट्रेड तुम्हाला घेता येईल. त्याप्रमाणे भारती एअरटेल, PVR, आयनॉक्स किंवा विप्रो, PCBL, सिरमा याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह ट्रेड घेऊ शकता. आता सिगलमध्ये मात्र निगेटिव्ह ट्रेड होईल. CEIGALL यांचं टेंडर कॅन्सल झालं आहे. 330 कोटीचं टेंडर होतं, ते टेंडर कॅन्सल झालं आहे. DCX यांना छोटीशी ऑर्डर मिळाली आहे. 15.19 कोटींची ही ऑर्डर आहे. नेल्को NELCO लुनार होल्डको बरोबर त्यांनी $20 मिलियन गुंतवणुकीचा करार केला. हा करार सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी पार्टनरशिप त्यांनी या कंपनीबरोबर केली आहे. संवर्धना मदर्सन शेंझेन ऑटो क्रूज टेक्नॉलॉजीमध्ये ते कंट्रोलिंग स्टेक घेणार आहे. साऊथ इंडियन बँक हे कन्नूर केरळमध्ये आहे. इथे 5 नवीन शाखा उघडल्या जातील. पिकॅडली ॲग्रो आणि पिकॅडली फूड यांचं डिमर्जर होणार आहे. तर या डिमर्जरला BSE आणि NSEनी कुठलंही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. लॉयड्स इंजिनिअरिंगच्या सबसिडियरीनी इटलीच्या अल्पारबरोबर डिफेन्स प्रॉडक्ट्ससाठी करार केला आहे. प्रत्येक कंपनी आता डिफेन्स क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करते आहे. PNB हाऊसिंग 10,000 कोटी रुपये उभे करणार आहे. IIFL फायनान्सचं रेटिंग अपग्रेड करण्यात आलं आहे. बाजार स्टाईल यांनी राणीगंजचं जे स्टोअर होतं ते बंद केलं आहे. आता त्यांची स्टोअर्स 276 झाली आहे. आता स्टोअरची संख्या म्हणजे एकाने कमी झाली. जेव्हा स्टोअरची संख्या वाढते तेव्हा आपण रेव्हेन्यू पण त्या प्रमाणात वाढत आहे का याकडे लक्ष देतो. तसंच आता स्टोअरची संख्या यांची कमी झाली आहे तर किती प्रमाणात रेव्हेन्यू कमी होतो आहे हेही पाहिलं जाईल. हेक्झावेअरनी झिरो फ्रिक्शन एंटरप्राइज AI लेड फ्रेमवर्क लॉन्च केलं आहे. KPI ग्रीननी भरूच इथं 130 मेगावॅट कपॅसिटी ॲड केली आहे. आता त्यांची एकंदर कपॅसिटी 269 मेगावॅट झाली आहे.
नेट वेब यांनी QIP लॉन्च केला आहे, म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट. मी कालही तुम्हाला सांगितलं आहे, म्हणजे कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये तुम्हाला गुंतवणुकीसाठी पैसा उपलब्ध होऊ शकतो. वेळ लागत नाही, फार लोकांना ॲड कराव्या लागत नाही, माहिती द्यावी लागत नाही. दोघा जणात किंवा तिघा जणात ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मिळू शकते. 5% डिस्काउंट QIPला ठेवला गेला आहे. कालही सांगितले, आजही सांगते, QIPच्या बाबतीत तुम्हाला पुस्तकातून माहिती घेता येईल. माझ्या पुस्तकात ज्या गोष्टी लागतात मार्केटसाठी त्या अगदी सोप्या मराठीतून दिलेल्या आहेत, कुणालाही ते समजू शकेल. हायवे इन्फ्रा, NHAIने 80 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हायवे इन्फ्राला दिलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट 90 दिवसात पूर्ण करायचं आहे. पेटीएममध्ये ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. आज 4.98% स्टेक प्रमोटर विकणार आहेत आणि हा जो स्टेक विकला जाईल तर ब्लॉक डीलच्या बाबतीत मध्ये मला कमेंट आली होती, या ब्लॉक डीलचा आपल्याला काय उपयोग होतो. तर ब्लॉक डीलमध्ये एक गोष्ट लक्षात येते की प्रमोटर त्याचे किंवा जे प्रमोटर एंटिटी आहेत ते त्यांचे शेअर्स विकतात. भाव वाढलेला असतो शेअरचा, म्हणूनच हे ब्लॉक डील होतं. पण जो हिस्सा विकला जातो तो हिस्सा कोण खरेदी करतायत, म्हणजे जे लोक शॉर्ट टर्मसाठी हिस्सा खरेदी करतायत की लाँग टर्मसाठी हिस्सा खरेदी करतायत, म्हणजे त्या गुंतवणुकीतून त्या कंपनीमध्ये स्थैर्य निर्माण होत आहे का याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. म्हणजे मुळात कोण खरेदी करताय याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्यांनी थोड्या अवधीसाठी गुंतवणूक केली असेल त्यांनी आपली काही गुंतवणूक बाहेर घेतली पाहिजे, कारण ज्या अर्थी प्रमोटर विकताय त्या अर्थी तो भाव पुरेसा वाढलेला आहे हे एक दर्शक असतं. त्यामुळे पेटीएममध्ये प्रमोटर्स 4.98% हिस्सा विकत आहे. कुठल्या शेअरमध्ये आज तेजी राहू शकते, तर ज्या बातम्या पॉझिटिव्ह आहेत त्यामध्ये तेजी राहील. त्याचबरोबर टायटन, सोलार इंडस्ट्री, पॉलीकॅब, TVS मोटर, भेळ, PCBL, युनायटेड स्पिरिट्स, युनो मिंडा. आता युनायटेड स्पिरिट्सच्या बाबतीत लेबलिंग आणि फ्लेवरिंग या 2 बाबतीत ऑब्जेक्शन घेण्यात आलं आहे, पण काही अटी घालून विकायला परवानगीसुद्धा मिळाली आहे. आणि दुसरं, ब्रिटनबरोबर जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाला आहे त्याचा फायदा युनायटेड स्पिरिट्सला मिळतो आहे. पण कॅपिटल मार्केटच्या संबंधातले जे शेअर आहेत त्याचं मात्र डाऊनग्रेड होत आहे, त्याची टार्गेट्स कमी होत आहेत. त्यामुळं त्या शेअरमध्ये मंदी राहील. विशेषतः बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं टार्गेट पुष्कळ कमी केलं आहे. काल जेफरीनी कमी केलं, आज नुवामानी पण टार्गेट कमी केलं आहे. त्यामुळं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मंदी राहू शकते. थोडे दिवस गेल्यानंतर 3,000च्या खाली शेअर आल्यावर तुम्हाला थोड्या प्रमाणात आणि शॉर्ट टर्मसाठी त्यामध्ये खरेदी करता येईल. पण प्रॉफिट टार्गेट जे ठेवायचं आहे ते जास्त ठेवू नका, तर थोडा थोडा प्रॉफिट घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता. तर बघूया, आज मार्केट सुरुवातीला तरी
मंदीतच उघडेल, कारण गिफ्ट निफ्टी 85 ते 90 पॉईंट मंदीतच दाखवला जातोय. पण सुरुवातीला मार्केट मंदीत उघडल्यानंतर तिथे थांबतंय का आणि तिथून तेजी व्हायला सुरुवात होते का का कंटिन्युअस मंदीतच मार्केट जात आहे, हे मात्र बघावं लागेल. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.